हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता पवित्र पोर्टलचे इंटरव्ह्यू राऊंड हे चालू होते आणि त्यामधून मला 4 या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेला होता. त्यामधून एक म्हणजेच फलटण येथे मला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले होते. तर इथे मी तुम्हाला माझे विथ इंटरव्ह्यू राऊंडचे काही एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. पहिले त्यांनी आम्हाला ईमेल थ्रू आणि नंतर कॉल करून इन्फॉर्मेशन दिली की या दिवशी तुम्हाला कागदपत्र तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी यायचं आहे आणि काही ठिकाणी एकच दिवस दिल्या गेलं की त्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू आणि डेमोचा हा राऊंड होता. पण फलटण येथे पहिल्यांदा त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलवलं आणि त्यानंतर आम्हाला तारीख देण्यात आली की या दिवशी तुम्हाला येऊन इंटरव्ह्यू आणि डेमोचा राऊंड क्लिअर करायचा आहे. त्यानुसार मग 22 तारखेला आम्ही आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलो आणि त्यांनी आम्हाला त्यानंतर इंटरव्ह्यूची डेट दिली ईमेल थ्रू आणि त्यांनी आम्हाला एक लेटर पण पाठवले की या दिवशी तुमचे इंटरव्ह्यू आणि डेमो आहे, त्याकरता तुम्हाला यायचे आहे. तर पुन्हा मग मी त्याकरिता फलटणला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले असता तिथं अशी अरेंजमेंट होती की त्यांनी आम्हाला फर्स्टली इंटरव्ह्यूसाठी पाठवलं. तर इंटरव्ह्यूसाठी पाठवले तेव्हा सगळं सेटिंग हे SOPनुसार केलेलं होतं. म्हणजेच की जसे मार्क्स सांगितलेले आहे त्यानुसार त्यांनी आम्हाला क्वेश्चन विचारले आणि सगळं रेकॉर्डेड होतं. तिथे सगळं काही रेकॉर्ड होत होतं आणि पर्सनॅलिटी त्यांनी आम्हाला GK क्वेश्चन विचारले. पुन्हा त्याच्यानंतर आमच्या विषयाबद्दल म्हणजे आपल्या विषयाबद्दल, जसा माझा सायन्स हा विषय आहे त्याबद्दल आम्हाला त्यांनी काही क्वेश्चन केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला दुसरीकडे क्लासमध्ये स्टुडंटसमोर डेमो देण्यासाठी सांगितलं. तर आम्ही तिथे जाऊन क्लासमध्ये जाऊन डेमो देऊन आलो आणि डेमो पण घेताना त्यांनी रेकॉर्डिंग केली की कशाप्रकारे आम्ही डेमो कोणत्या टॉपिकवर आणि कशाप्रकारे आम्ही शिकवत आहे. आणि त्यानंतर ती प्रोसेस झाल्यावर त्यांनी आम्हाला जायला सांगितलं. तर मित्रांनो, या प्रकारे हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आमचा झाला होता. आणि काही संस्था अशा होत्या की जिथं प्रॉपर रूल फॉलो झाले नाहीत, पण काही संस्था अशा होत्या की त्यांनी प्रॉपर रूल मीन्स SOPनुसार त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आणि मित्रांनो, त्यांनी विषयानुसार सगळ्यांना वेगवेगळ्या डेट मीन्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तर एकच 2 दिवशी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले. पण वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी त्यांनी वेगवेगळे दिवस निवडले होते. त्यानुसार सगळे अभियोग्यताधारकांनी जाऊन तिथे इंटरव्ह्यू दिले आणि सगळा जो व्यवहार त्यांचा असा लक्षात आला की तो क्लिअर होता आणि SOPनुसारच होता. पण काही अभियोग्यताधारकांकडून असं कळण्यात आले की कोणत्या संस्थांना डायरेक्टली त्यांना पैशाची मागणी केल्या गेली. पण मी ज्या पण संस्थेला मी गेली, मला कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली नाही किंवा कोणताही तसा प्रकार मला आढळला तर नाही. अशा प्रकारचा माझा अनुभव विथ इंटरव्ह्यूचा होता. जर मित्रांनो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. थँक्यू.